टोयोटा गँगची दहशत आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे। पिंपरी चिंचवड येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटर्सनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे। काल रात्री 9:24 सुमारास हा प्रकार घडलाय। लॉरेन्स बिश्नोई गँगने पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर गोळीबार केलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगची महाराष्ट्रातील दहशत आणि विस्तार आणखी वाढत चालल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 9:20 सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर बाईकवरून एजे मॉलच्या समोर आले। या दोघांनीही त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर मधून मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायर केले। या सगळ्या गोळ्या मॉलच्या नेम प्लेटवर झाडण्यात आल्या। यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची कसून तपासणी करत फॉरेन्सिक नमुने गोळा केले। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या